त्यानंतर बघा दादांनो, जिजाऊ लढली, अहिल्याबाई होळकर, तारा राणी, आणि त्यानंतर कोण आलेत? राजाराम महाराज. आणि 18व्या शतकामध्ये इंग्रज आल्यानंतर 11 एप्रिल 1827ला कुणाचा जन्म झाला? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी 1 जानेवारीला 1828 शाळा काढली. त्यानंतर ज्योतिरावांचं गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा सूट आणि महाराजांची समाधी जेव्हा शोधून काढली दादांनो, तर यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली टिळकांनी. आणि त्यानंतर बघा 1885ला लाल बाल पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि पाल या आतंकवादी आर्य यहुदी हत्यारे आतंकवादी संघटनेचा लोकांनी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर 74ला शाहू महाराज जन्म, 14 त्यानंतर बिरसा मुंडाचं, आणि त्यानंतर 75ला आणि 14 एप्रिल 1891 बाबासाहेब जन्म. शाहू महाराजांनी म्हटलं जो शाळेत जाणार त्याला 1 पैसा फाईन करेल मी, आणि 50% आरक्षण दिलं. रक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली होती त्यांनी. आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबला शिकवलं दादांनो. आणि त्यानंतर बघा चर्चिलने 1919मध्ये यांचं 3% आलं, का त्यांना माहीत होतं ही कोम जी आहे हे आर्य यहुदी आतंकवादी लोक आहेत, हे हत्यारे. आणि त्यानंतर 1920मध्ये शाहू महाराजांनी माणगावला परिषद येथे सांगितलं की आजपासून SC ST OBC 90% मूल निवासी लोकांचं, SC ST लोकांचं लीडर बाबासाहेब करणार. आणि त्यानंतर कोल्हापूरला बिंदू चौकात पुतळा उभारला. त्यानंतर 22मध्ये बघा 9 मे 1922 एवढा मोठा राजा एका बुकीनं ह्याला खाली बसवत होता, त्यांचं निधन झालं. बघा जो आला त्याला संपवायचं. आणि 25मध्ये शाहू महाराज आणि बाबासाहेबाचं जे हे होतं नॉलेज बघून यांनी लाल पाल बाल आर्य यहुदी आतंकवादी संघटना RSS म्हणजे काँग्रेसही त्यांनी स्थापन केली आणि RSS संघही त्यांनी स्थापन केलं. आणि 36ला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी SC STना. गांधीजी मतभेद होते. आणि 42मध्ये जेव्हा गांधीजी म्हटलं चले जाओ, कोण लढले हो? हे लढलेत का? हे जे यहुदी हे आणि घरांशाही लढली का? आमच्या लोकांनी आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यात पायात चपला नव्हत्या, एक टाईम उपाशी राहिले, लढले. आणि त्या महात्मा गांधीजीला 30 जानेवारी यांनी 1948ला आतंकवादी संघटनेच्या नाथूराम गोडसेने मारलं. आणि तिथं PN गाडगीळचे वडील होते, त्यांनी म्हटलं नाथूराम कुठं? आणि चड्डी काढली तर सुनता केलं होतं. म्हणजे किती कपटी लोक. आणि त्यानंतर जोगेंद्र मंदरने रिजाईन करून त्यांना पश्चिम बंगालमधनं आदिवासी आणि मुसलमान तलवारीचा टोकावर बाबासाहेब निवडून पाठवलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, ते काय म्हणतात? आम्ही संविधानाला मानत नाही, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. हिंदू राष्ट्र म्हणजे गांडू होते, शिवी आहे ती. आणि स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. आणि बाबासाहेबांनी स्वाभिमान जगायला एक मताचा अधिकार. स्वाभिमान म्हणजे बघा शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. कारण हजारो वर्षापासून आम्हाला शिक्षण नव्हतं. आरक्षण म्हणजे रक्षण दिलं होतं SC ST OBCच्या लोकांना. आणि लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं म्हणजे लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय. आणि त्यानंतर एवढे बाबासाहेब महामानवत्व एवढं केल्यानंतर सुद्धा त्यांनी एका मतात की हे कमीत कमी आता तरी सुधारतील. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि प्रत्येकाला 1 पैसा, प्रत्येकाने टॅक्स भरायचं. कार्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. बघा त्यानंतर 51मध्ये हिंदू कोड बिल आमच्या बायांसाठी होतं. आणि कालेरकर आयोग काय म्हटला नेहरूजी, अरे तू काय पागल झालायस का? रिजाईन. अरे 52मध्ये कोण निवडून आले? तो कोण शिकलेले होते? SC ST लोक शिकले होते. घराणेशाही, बरोबर आहे. आणि PA कोण झालेत? आणि नड्डा म्हणतो कारण तिथं डिक्टेटरशिप चालली आहे पार्लमेंटमध्ये. यांना मी आता जगात मी शपथ खाल्ली होती, हलवणार म्हणजे संपवणार यांना, कारण जगासाठी घातक कोम आहे. आणि त्यानंतर बघा बाबासाहेब हे झालेत. आणि 14 ऑक्टोबर दीक्षा घेतली. आणि 5 डिसेंबरला सुरू होतं पार्लमेंट. 6 डिसेंबर 56ला बाबासाहेबाचं निधन झालं आहे. डॉक्टर खरासरांनी लिहिलं, त्यांचा खून करण्यात आलेला आहे. तो रिपोर्ट अजून बाहेर निघालेला आहे. आणि बघा माझं जन्म 60चं मी कालही सांगितलं. आता हे चाललेलं आहे. त्यावेळेस 60मध्ये 1 मे 1960ला कोणी मागणी केली होती का विदर्भ आणि मराठवाड्यांची? ऐका लोकांना, तीच परिस्थिती होती. होतो का? आम्ही शिकलेलो होतो
त्यानंतर काल मी आपल्याला सांगितलं की जेव्हा 67ला मागणी आम्हाला हे केलं आणि व्हॅलिडिटी ऑफिस 62ला काढलं, ते मी सांगितलंच आहे. हा जो आहे हा चमडी चोर, शरद पवारला चमडी चोर म्हणतो का? राजकारण म्हणजे चमडीचा धंदा आणि हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आणि त्यानंतर इंदिरा गांधीसोबत काय केलं ते सांगितलं मी. कारण 67ला पुतळा उभारला तिथं, 71ला बांगलादेश जिंकून दिलं, त्यानंतर 73ला काय केलं ड्रॉट, आणि हे BMS RSSची आणि AIDFने स्ट्राईक केलं. त्यावेळेस आम्ही शिकलोच नव्हतो आणि स्ट्राईक केल्यानंतर तिने इमर्जन्सी लावली आणि ती रायबरेलीहून जगन्नाथ आपल्याला जेठमलानी इन्व्हॉल्व केलं. आणि 77मध्ये जेव्हा चंद्रशेखर, चरणसिंग सगळे आलेत आणि मंडल कमिटीची स्थापना केली, हे चिडलेत. आणि 77ला या चमडी चोरनी शरद पवारनी पुलोत केलेली आहे वसंतदादाची गव्हर्नमेंट म्हणून. आणि 77 पासून आम्ही 77मध्ये रेडिओमध्येच होतो. कुठं स्वातंत्र्य मिळालं आहे सांगा? खरं आहे का खोटं आहे? तर किती लोकांचा कत्ला केला. आणि 80मध्ये BJPची जनसंघाची BJP झालेली आहे. इंदिरा गांधी छात्र एस्टेट होतं आमचं. 81 जनगणना झाली, ते 1,10,00,000. 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13 ठिकाणी हे आमचे वार्ड रिझर्व्ह. आम्हाला म्हणतात माय बापाच्या तुम प्रूव्ह. अरे तू गू खाया शरद पवार, चमडी चोर, तुझा बाप कोण तू प्रूव्ह कर. 50च्या अगोदर कोण होता तुझा बाप? तर जल जंगल जमीचा मालक मी आहे ना, घेणार म्हणजे घेणार. हाय बिरसा मुंडाच खून आहे. आज तुमच्या कत्ली करणार म्हणजे करणार, जगाला करायला लावणार. त्यानंतर इंदिरा गांधीला मारलं. बरोबर आहे? सीख आणि याचा झगडा. बरोबर आहे? आता कोण होता? RK धवन. कोण आला पायलटवरून? हे कोण आणलं 85मध्ये? हा मनोज सिंघवी. लोकांनो, हे काँग्रेस आतंकवादी आहे, सगळे आतंकवादी आहेत, ते जमा झालेले. लक्षात ठेवा. हे तुम्हाला गुलाम करण्याचं प्लॅनिंग केलं आहे. 3000 वर्ष परिस्थिती आताची परिस्थिती सांगणार होतो तुम्हाला मी. त्यानंतर 89मध्ये राजीव गांधी म्हटला 1 रुपया येतो त्याच्यापैकी 10 पैसे खर्च करा, 90 पैसे खातात. कारण कांशीरामचे 15 पैसे. तिलक तराजू काय म्हटलं होतं? तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. आणि कोणाला? नरसिंगराव. RSSचा हस्तक 7 पोरं गेट करार 92मध्ये. हे अटल बिहारी वाजपेयींनी आमच्या रक्तदात्याचं पेन्शन बंद केलं. मोबाईल आला 4मध्ये फ्रॉड, 9मध्ये फ्रॉड. आणि त्यानंतर बघा दादांनो, कोणी केस टाकली होती? ऑक्टोबर 13ला आलं. इट इज नॉट फेअर विथ व्होटिंग मशीन. आणि त्यानंतर बघा पेगॅसस आलं. मी सांगितलं विठ्ठलराव विखे पाटील शिवसेनेमध्ये होता, राज्यमंत्री होता आणि पोरग काँग्रेसचा अपोजिशन लीडर होता. रातोरात किती कांड केले त्यांनी त्या लक्ष्मी शुक्लाच्या याच्याखाली. भीमा कोरेगाव केलं आणि 19मध्ये परत तोच. आणि आताचं मी तुम्हाला हिस्ट्री सांगितलेलं आहे. आता मला सांगा आजची परिस्थिती बघा. आमच्या विश्वगुरू म्हणतो 85%. कोण लोक आहेत ते 85%? 85 करोड. बरोबर आहे? बॅकवर्ड क्लासेस आहेत. त्यानंतर 13 करोड पोरं फिरत आहेत. झाले 125 करोड. त्यानंतर तडीपार म्हणतो बांगलादेशचे लाएंगे, पाकिस्तानला लाएंगे. बरोबर आहे? 800 लोक मेलेत. हा हरामखोर सगळ्यात आतंकवादी हा आहे राहुल गांधी. हे एकच आहेत काँग्रेस आणि मी सांगतो आता अजून याच्यानंतर. आणि त्यानंतर बघा दादांनो, बँका लुटून गेल्या. बरोबर आहे? आमच्या पोरींवर बलात्कार कापून काढत आहेत. मणिपूरमध्ये तीच परिस्थिती आहे. आता मला सांगा 3000 वर्ष अगोदर काय परिस्थिती होती? बरोबर आहे? तर तुमचं शिक्षण गेलेलं आहे. बरोबर आहे? तुमचे नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यानंतर EVM ही आता फ्रॉड आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. बरोबर आहे? तर माझ्या देशातल्या लोकांनो आता 1942 सालची चळवळ करा आणि युनोला, युनायटेड नेशनला, जसं इस्रायलच्या केसमध्ये तिथं पाठवा. आणि वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन जी मानवतावादी चालते, मी त्याला विचारतो की जगामध्ये हिटलर फक्त 20-30 वर्षाचं झालं आहे. मुसोलिनी आता यांनी आम्हाला उपाशी मारायचं, शिक्षणाने मारायचं. तोच म्हणतो 85 करोड 5 किलोनी. बरोबर आहे? 13 करोड पोरं फिरत आहेत. आणि त्यानंतर शिक्षण गेलं, सगळं गेलं. आणि एवढा पैसा आहे 5000 वर्षाचं बजेट होईल. बरोबर आहे? ऋषी सुनेक पडल्यानंतर एकच. आणि मला सांगा आता तुमच्याकडे काय राहिलेलं आहे? मी जगाला विचारतो. आता माझ्या जे संविधानाला मानतात त्या लोकांनो
तुमचं सगळं गेलेलं आहे. आणि मी आता विचारतो जगाला, आणि तुमच्याकडे मोबाईल आहे, जगामध्ये असे आतंकवादी देशद्रोही गुंडे आतंकवादी आहेत का ते म्हणतील ते आम्ही करायचं तर कापून काढायचं? बघा, जज लोयाला मारलं, हेमंत करकरला मारलं, आजही आमच्या आया बहिणींना बलात्कार करून कापत आहेत बदलापूरला. आहे का अशी कोम? मी भारतातल्या लोकांना विचारतो. आणि निघा आता रस्त्यावर. आपल्या पोरांच्या तुम्ही दिल्या पोरांना जन्म, मी नाही दिलेला. एवढं मोठं प्लॅनिंग केलं आहे. आणि EVM, मी तुम्हाला सांगितलं ना, हे EVM म्हणजे मनुस्मृती आहे. आणि मी विचारतो जगाला आता आणि माझ्या लोकांना, तुम्ही एक ॲप्लिकेशन टाका युनोमध्ये. आणि मी जगाला सांगतो, ही मुसोलिनीपेक्षा घातक, हिटलरपेक्षा 100 टाइम्स घातक कोम आहे. ही जगासाठी घातक आहे. आणि जगाने याचं आता याला जगाने वर्ल्डने आपल्या पाठीवरून ह्युमॅनिटीसाठी, मानवतेवादीसाठी याला संपवायचं. आणि पेरियारने दिलेला मार्ग, सापाला सोडायला याला मारा, हे खरं ठरलेलं आहे. आणि आता माझ्या देशातील जेवढे काही संविधानाला आणि आपल्या पोराबाळांची चिंता करणारे लोक आहेत, त्यांनी डुकराचं गू खायचं. हे जे करतील नाही तर रस्त्यावर उतरा, EVM मशीनला हाकला आणि जगाकडे ॲप्लिकेशन करू. आणि जग आता ठरवेल यांचं काय करायचं ते. चल बोल रे आता लोकांना लाता घालणाऱ्या, तू गडकरी बलात्कारी, तुझ्या इथं भांडे माजणाऱ्या पोरीचं बलात्कार केला आहे 14 मध्ये, आणि चावी तुझ्या खिशात. आणि सांग रे सांड, खरं आहे का खोटं आहे? माझ्या देशातील लोकांना उतरा रस्त्यावर पुढच्या पिढीसाठी. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, सगळे आतंकवादी बलात्कारी बसले, चमडी चोर. हराम महाराष्ट्रातला चमडी चोर. सगळ्यात अगोदर तुझ्या बाप माय 50च्या अगोदर कोण होता ते कर. आमच्या करोडो लोकांचा तू बली घेतलेला आहेस. आहे का कुठं? केली का यांनी जनगणना? कोण आहे काँग्रेस? सत्य है का? सत्य है. निकलो मेरे देश के लोगों, आजादी की तीसरी लड़ाई. पेरियार ने बोला है, काटो सालों को, इनको भीमा कोरेगांव करो. अभी अन्याय अत्याचार नहीं सहन करेंगे, नहीं तो लाओ किधर है तो ब्रह्मा से मुंह से पैदा हुआ. चलो निकलो, और मेरे आदिवासी लोगों अन्याय सहन निकलो. जल जंगल जमीन हमारी है, काटो सालों को इनको. बहुत हो गया नाटक. इतना फ्रॉड इलेक्शन होने के बाद महाराष्ट्रामध्ये संत आणि सगळे झालेले आहेत. आणि गांडू लोक तुम्ही डुकरापेक्षा खाली आहे. शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, जिजाऊचं नाव घेता गधड्यांनो. तुम्ही का आम्हाला गुलाम करणार का रे? अरे हे जिनियस कोम आहे. खरं आहे का खोटं आहे? मी जगाला सांगतो, आज विचारतो, आहे का जगामध्ये अशा आतंकवादी कोणी कोम आहे का? आणि मी भारतातल्या सगळ्या जनतेकडे मोबाईल आहे का? निकलो मेरे 85% लोगों, मूल निवासी लोगों, अभी अन्याय नहीं सहन करेगा. ये क्या बेवकूफ समझ रहे? फांसी पर लटकाओ. सुप्रीम कोर्ट के जज लोग सबसे पहले चंद्रचूड़ को लटकाओ. दूसरा ये खन्ना और दत्ता और ये इलेक्शन कमिश्नर को, जब तक के ये सड़ेगा नहीं फांसी के ऊपर, इसको छोड़ देगा नहीं. एक आदमी तू हमको गुलाम करेगा गांडू. और ये अडानी निकलो मैदान में. किसी की बाप की ताकत नहीं आपको. और सीधा अभी मेरे ADR लोगों, मैं बताना चाहता हूं, आप एक एप्लीकेशन डाल के यूनो में भेजो और एक वर्ल्ड ह्यूमन राइट्स कमीशन को. इन्होंने जो करोड़ों रुपए लिया था गुलाम का, ये सब NGO एसोसिएशन ने 85 में साइन लिया. पूरे भारत में हम पढ़े लिखे ये हो गए करके साक्षरता अभियान. अभी छोड़ना नहीं है. और मेरे बहुजनों जग जाओ. और मैंने शेर पैदा किया है, आज उसका जन्मदिन है, चंद्रशेखर आजाद. उसकी सिक्योरिटी करो. और मेरे को बाल को धक्का ले, मैं आता हूं और वर्ल्ड को कहता हूं ये वर्ल्ड के लिए घातक है. ऐसी कौम है क्या? बताओ मुझे, बताओ. भागवत ला के दिखा किधर ब्रह्मा है तो. लात मारेगा तू? है 3 बच्चे चाहिए, दिया ना तेरे को रजिस्ट्रेशन वो व्यवस्था का. शाहू फुले आंबेडकरांचा लोकांनो, जे पण मानता संविधानाला, निघा, नाही तर डुकराचं गू खा त्याचं गू. सत्य है का? सत्य है. मरेंगे मिटेंगे, अभी खत्म करो इसको. भीमा कोरेगांव और वो अन्नाभाऊ साठे, जब ये आजादी झूठी है, सही बात है गलत बात है. अरे 5000 साल का कसम खाया है, ये नागवंशी है. सही बात है. चलो मेरे भाई लोगों, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. चलो निकलो रास्ते के ऊपर, काटो सालों को इनको. हाँ, अभी छोड़ना नहीं है इनको. और देखते किसका बाला बागड़ा. वर्ल्ड को मैं कहता हूं,
नेट पे अब ऐसी कहाँ पे है? इतना अन्याय अत्याचार किसी ने किया है आज तक के दुनिया में 10,000 सालों से? आज सब खत्म कर दिया इन्होंने और ईवीएम ला के बेवकूफ बना रहे, डेमोक्रेसी को पूरा को हाईजैक किया। जय शिवराय, जय भीम।